नमस्कार मंडळी, आज आपण महाराष्ट्र किचनमध्ये बघणार आहेत भगरीचे धेंडरे उपवासाची थाळी। चला तर मग बघूया। हे तळलेले शेंगदाणे, भगरीचे धिरडे, बटाट्याची भाजी, आलू चिप्स, चकली, पापड आणि ही चटणी उपवासाचीच आहे। चला तर मग कसे करायचं आहे हे सगळं बघूया। आता आपण सर्वप्रथम भगर घेऊया। 2 कप मी इथे भगर घेतलेली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे 3 ते 4 वेळेस। 3 ते 4 वेळेस एकदम स्वच्छ पाण्याने धुवा। जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत ती धुवून घ्या। हे बघा, हळूहळू अशी ही भगर धुत आहे। हे बघा, आता मी ही 3-4दा धुवून घेते आणि आता याच्यात पाणी टाकून आपण ही 3 ते 4 तास झाकून देऊया। आता त्याप्रमाणेच आपण साबुदाणा पण घेऊया। पाववाटी साबुदाणा आपण त्यासाठी घेऊ। 2 कप भगरीसाठी पाववाटी आपण साबुदाणा घेऊया। आता पाववाटी साबुदाणा किंवा अर्धा कप घेतला तरी पण चालतो, पण पाववाटी बरोबर होतो। आता पाववाटी साबुदाणा मी चांगला धुवून घेते। त्याच्यात पण मग पाणी टाकून आपण ते झाकून ठेवूया 3 ते 4 तासासाठी। हे बघा, धुवून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यात पाणी टाकून झाकून देते। आता इथे मी बटाटे उकडायसाठी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे उपवासाची। आता हे बटाटे मी लावून दिलेले आहे। आता कुकरला ते लावूया आणि 3 शिट्ट्या करून घेऊया। आता हे बघा, हे साबुदाणा आणि भगर भिजलेली आहे। आता ती वाटून घेऊया आपण। त्यासाठी पहिली मिक्सरच्या भांड्यात साबुदाणा टाकूया। साबुदाणा आणि थोडी भगर टाकून घेऊया। बाकीची भगर आपण दुसऱ्यांदा वाटूया परत। आता याच्यात थोडी भगर, हे बघा, हे मी भगर टाकून घेतली आहे। याच्यात आता अद्रक, हिरवी मिरची, अद्रक 1 इंच, 7-8 हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे पाव कप। आता हे छान बारीक वाटून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि बारीक वाटून घ्यायचं। पाणी जास्त पण टाकायचं नाही, नाहीतर बॅटर जास्तच पातळ होऊन जाईल। याचं बॅटर डोश्यासारखं ठेवायचं आहे, कारण की आपल्याला त्याचे धिरडे म्हणजेच डोसे बनवायचे आहेत। हे बघा, मी आता हे चांगलं कालवून घेते। याच्यात मीठ पण टाकलेलं आहे आपण, त्याच्यामुळे नंतर मीठ टाकायची गरज नाही आहे। हे कालवलेलं आहे। आता आपण हे बटाट्याचे साल काढून घेऊयात। बटाटे वाफलेले आहेत, त्याचे साल काढून ते मी तसेच ठेवणार आहे। आपल्याला कापायचे तर कापून पण घेऊ शकता, पण माझे बटाटे छोटे आहेत तर मी ते तसेच ठेवणार आहे। आता मी बटाट्याच्या भाजीसाठी इथे मिक्सरमध्ये थोडे शेंगदाणे, पाववाटी, अद्रक आणि 3-4 हिरव्या मिरच्या, मीठ टाकून घेत आहे। हे बघा, आणि आपण हे जाडसर वाटून घेणार आहोत मिक्सरला। हे बघा, मी आता इथे हे जाडसर वाटून घेतलेलं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता जाडसर टेक्स्चर आहे। आता मी इथे कढईमध्ये ना शेंगदाण्याचं तेल टाकलं, त्यातनं मी शेंगदाणे तळून घेतले होते। आणि आता त्याच्यात जिरं, त्याच्यानंतर आपण भाजीसाठी जे वाटण वाटलंय ते हिरवी मिरचीचं आणि शेंगदाण्याचं वाटण, ते चांगलं परतून घ्यायचं आहे। हिरवी मिरची चांगली तळली जाऊ द्यायची त्याच्यामध्ये, म्हणजे चांगली लागते। हे बघा, आता हे चांगलं मी परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण बटाटे घालूया। हे बघा कसं तेल सुटलं आहे। हे तेल सुटल्यावर लगेच बटाटे घालायचे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यात आपण वरून मीठ घालणार नाही आहेत, कारण की आपण त्यातच मीठ टाकलेलं होतं वाटणामध्ये, त्याच्यामुळे आता मी वरून मीठ नाही घालणार।
हे बघा, हे आपली अशा प्रकारे भाजी झालेली आहे आणि आता आपण तिला झाकण ठेवून 2-3 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत. हे बघा, मी आता वाफ काढून घेतली आहे. 3-4 मिनिटाची किंवा 2-3 मिनिटाची पण चालते. आणि हे बघा, आपली भाजी तयार आहे. बघा, बटाटे पण छान शेकले गेलेले आहेत खालून. बटाटे वाफलेले असल्यामुळे भाजी पटकन होऊन जाते. 3-4 मिनिटाच्या वाफेत भाजी आरामशीर होऊन जाते. हे बघा, भाजी तयार आहे. छान दिसत आहे भाजी बघा. आता आपण भगरीची ढिंडरी करून घेऊया, म्हणजेच डोसे. आता तवा तापायला ठेवला आहे. हे बॅटर चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि गरम तव्यावर टाकून द्यायचं आहे. पहिले 1-2 डोसे एकदम छोटे करून बघायचे, कारण ते कधी कधी तुटून पण जातात. त्यामुळे आता हे मी टाकते आहे. मी पहिले 1-2 धिंडरे छोटे काढलेले आहे. आता हे माझा तिसरा आहे डोसा ढिंडरं. हे मी आता पसरवून घेतलं आहे. बघा कशी जाळी सुटलेली आहे. डोशाचं बॅटर हे जास्त पातळ पण नाही करायचं आहे आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आहे, मीडियम ठेवायचं आहे. हे बघा, मी आता टाकून घेतलेलं आहे बॅटर. डोसा पसरवला आहे. हे बघा, आता असं कोरडं थोडं झालं का मग त्यावर आता आपण तेल टाकणार आहोत आणि हा खालून चांगला शेकू द्यायचा आहे. आता हा बघा, खालून चांगला शेकत आलेला असेल तर आता आपण पलटी करून घेऊया. हे बघा, मी खालून चेक केलं आहे की शेकला आहे का नाही. आता हा पलटी केलं. हे बघा, किती सुंदर कलर आलेला आहे आणि जाळी पण खूप छान पडलेली आहे. आता हे बघा, मी परत पलटवलं त्याला. आता हा शेकला गेलेला आहे. हे बघा, आणि आता हा मी काढून घेते आहे. हे बघा, किती सुंदर डोसा आपला तयार झालेला आहे. जाळी एकदम परफेक्ट कुरकुरीत पण होतो आणि नरम पण होतो. खायला एकदम कडक लागत नाही, नरम लागतो. आता आपण उपवासाची थाळी सजवूया. आता मी इथे प्लेट घेऊन घेतली आहे. त्याच्यात बटाट्याची भाजी, आता धिरडे डोसा, त्याच्यामध्ये मग आता तळलेले शेंगदाणे घेऊयात आपण. हे बघा, मी हे शेंगदाणे तळून घेतले आहे तेलामध्ये आणि त्याच्यात चटणी, मीठ आणि थोडी पिठी साखर टाकलेली आहे. आता हे उपवासाची तळणीचे पापड, वेफर्स, मीठ लावलेले आहेत आणि उपवासाची चटणी. उपवासाची चटणीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये टाईप करा उपवासाची चटणी, मी व्हिडिओ शेअर करेल. हे बघा, अशा प्रकारे आपली उपवासाची थाळी झालेली आहे पूर्ण. चला तर मग पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.